भाऊच्या टेम्पोत तर चाललो होतो तेव्हा त्या भाऊला एक फोन आला. कॉलरचं नाव होतं गोविंद हालगे. आता दादा म्हणजे जर राघोबा छेले असेल तर हा गोविंद हालगे एवढ्यात कधीतरी त्याला भेटणार आहे हे नक्की. ज्या पोलीस अधिकाऱ्यामुळे मंत्री साळवी यांच्या सुरक्षेत कचराई झाली आहे तो पोलीस अधिकारी दुसरा तिसरा कोणी नसून इन्स्पेक्टर विजय भोसले हे आहेत. चिक्या? अरे चिक्या? अरे नाही कुठलं कॉमेडी चॅनल बघतात? अरे चिक्या, हे सगळं काय आहे? काय हे सगळं? सांगतो. हा आहे आमच्या शेरेकरचा डान्स. अरे काय खरंच वेडबीड लागलं की काय याला? चेचे आता तो शहाणा झालाय. भोसले सरांनी कशाने नाही मारलं त्याला. बांबूनी तुडवला, बेल्टनी तुडवला, मिठाचं पाणी टाकलं, आता मुक्त्याने तर विचारू नका. अरे मोरीत पण बसवला. पण शेवटी जुगरान सापडला कोणाला? आपल्याला. म्हणजे कोणाला? मुंबई पोलिसांना. आपल्या डिपार्टमेंटसाठी. अरे बसा बसा बसा. टाळ्या वाजवा. बरोबर बोलतायत जमदाडे. अगदी बरोबर बोलतायत. डिपार्टमेंटसाठी टाळ्या व्हायलाच पाहिजे. छान काम केलंय डिपार्टमेंटनं. पण आपली पद्धत जुनी झाली आहे. काळ बदललाय. आता या नव्या काळातला पोलीस अधिकारी कसा असायला पाहिजे? दमदार, तडफदार, टेक्नोसॅव्ही, एज्युकेटेड. आपल्या शिक्षणाचा, आपल्या कौशल्याचा खूप हुशारीनं वापर करता येणारा माणूस पाहिजे. म्हणून मी आज इथे मुद्दाम आमंत्रित केलेला आहे सुप्रसिद्ध क्रिमिनॉलॉजिस्ट डॉक्टर एडवर्ड डिसूजा यांना. सो प्लीज कर. तुमच्यामुळे माझी शिवाली सुटली हो श्रद्धाताई. तुमचे कसे आभार मानून मला समजत नाहीये. शिवालीने तर तुमच्यासाठी कार्ड सुद्धा तयार केलंय. शिवाली, शिवाली दे ना बेटा. थँक्यू मावशी. छान आहे. आणि मला थँक्यू म्हणू नकोस. उलट या सगळ्या चक्रातून बाहेर पडण्याचा तू प्रयत्न करतेस ना, त्याचं खूप बरं वाटतंय मला. तिची ट्रीटमेंट चालू आहे, काउन्सिलिंग पण चालू आहे तिचं. पण खूप त्रास होतो तिला. क्रिमिनॉलॉजी म्हणजे नेमकं काय, तर कुठलाही गुन्हेगार हा विचार कसा करतो ते शास्त्र. त्या शास्त्राचा यांचा खूप मोठा अभ्यास आहे. या अभ्यासाचा आपल्याला वापर करता आला पाहिजे. आपलं ज्ञान वाढवता आलं पाहिजे. आपल्याला अपडेट होता आलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? आणि म्हणून अशा पद्धतीची माणसं मी वारंवार तुमच्या समोर हजर करत राहणार. अरे भोसले बस. डॉक्टर डिसूजा यांचं एक छोटंसं लेक्चर अरेंज केलेलं आहे. कारण ते अमेरिकन गँगस्टर्स, इटालियन माफिया आणि पाकिस्तान टेरर या संदर्भात त्यांचा खूप गाढा अभ्यास आहे. सर पण गुन्हेगार तर आपल्याला मुंबईत पकडायचे आहेत ना. हा संकुचित विचार आपण सोडायला पाहिजे. कूपमंडूक प्रवृत्ती आहे. बरोबर. आपण अपडेट कधी होऊ? अख्ख्या जगाचा विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की आपण किती छोटे आहोत. शेवटी माणसाचा स्वभाव आणि गुन्हेगाराची प्रवृत्ती अख्ख्या विश्वात एकच असते. ती बदलते का? नाही ना. आणि म्हणून आज मुद्दाम डॉक्टर डिसूजा यांना या विषयावर बोलायला मी इथे बोलवलंय. यू कॅन थँक मी लेटर. ऑल युअर्स. सर पत्रकार आले. हां पाठव. या पत्रकारांना इथे मुद्दाम बोलवण्यात आलेलं आहे. कारण आपलं डिपार्टमेंट आता अपडेट होऊ पाहत आहे. हे जनतेला कळायला नको. हा एवढा महत्त्वाचा घाट मी घातला तो कशासाठी? गुन्हेगारांना घाबरवायचं हे एक टेक्निकच आहे ना. आता गुन्हेगारांच्या तोंडून गुन्हा बदलून घेण्यासाठी आपण ज्या काही टेक्निक्स वापरतो, त्यांना मारणं, दरडावणं, हे तर जुनं झालं. पण इंटरॉगेशनचं एक खास टेक्निक असतं. ते नेमकं टेक्निक काय आहे ते सुद्धा यांच्याकडनं आपल्याला शिकता येईल. तर तुम्ही खूप लक्षपूर्वक त्याकडे लक्ष द्या. सर यू कॅन स्टार्ट.
ड्रग्जमुळे शरीरावर खूप अत्याचार झाले, पण तू ट्रीटमेंट मध्येच सोडू नकोस हं? नाही मावशी, मला यातून बाहेर यायचंय. आई बाबांसाठी खूप त्रास दिलाय त्यांना. असा विचार नको करूस. उलट तुझी ही जिद्द बघून त्यांना नक्कीच अभिमान वाटत असेल तुझा. आधीच्या गोष्टी सोडून दे सगळे. तू कॉफी नाही? नाही, मी आता कॉफी सुद्धा बंद केली आहे. तेवढं कॅफेन सुद्धा नकोय मला आता. घे. तरी विचित्र चव लागते ना. ठीक आहे सगळं. चहाखारीचं प्रमाण खूप वाढत चाललंय भोसले. काय करणार? हा मीडिया काय म्हणतो ऐकलं ना? भोसले डिप्रेशन मध्ये. ह्याच मीडियाला चौधरी मॅडम गुन्हेगार आहेत, त्यांना एक्सपोज करा हे सांगण्याचा शहाणपणा कुणी केला विजय? थोडं धीर धरला असतास ना तर आज आपण एकत्र काम करत असतो. नका ना मॅडम आता गिल्ट देऊ आणखी. किती आता चुकलं माझं म्हणतोय ना मी. मॅडम मला ना सारखं राहून राहून असं वाटतंय हे मंत्र्याचं जे काही प्रकरण झालंय ना माझ्या बाबतीत, यात या शेरेकरचा हात आहे, तो आहे इन्व्हॉल्व. तो शेरेकर इतका पोचलेला असू शकतो असं वाटतं तुला? म्हणजे मंत्र्यांवरती शाई फेक घडवून आणावी एवढा पॉवरफुल आहे तो? पोचलेला वाटतो, पोचलेला आहे तो. अहो एक लक्षात घ्या, एक तर गृहमंत्र्यांबरोबर त्याचं उठणं बसणं आहे, मोठमोठ्या बिझनेसमॅन बरोबर तो जात येत असतो, पेस्ट्री पार्ट्यांमध्ये लोंडा गोळत असतो. काय सांगायचं त्याचं? अहो मला तर असं वाटतं ना पुढच्या काही वर्षात बघा पदरचे पैसे घालून स्वतःवर सिनेमा पण आणेल तो. मॅडम तुम्हाला सांगतो ना, पण हा शेरेकर जितका नालायक आहे डिपार्टमेंटला माहिती आहे, तितकंच तुमचं वजन आजही कायम आहे बरं का, कमी नाही झालेलं. म्हणजे एवढं सगळं होऊन सुद्धा लोक बिचकून असतात तुम्हाला. अर्थात हे तेव्हा शक्य आहे जेव्हा तुमच्यावर कोणाचं तरी वरद हस्त असतो. असतो तर असतो ना एवढं. विजय ट्रेनिंग सेंटर आहे. पण असतो तर असतो ना मॅडम, प्रत्येकावर असतो. तर माझी एक इच्छा आहे, ही इच्छा नाही माझी की तो वरद हस्त माझ्या डोक्यावर तुम्ही ठेवा. माझी एवढीच इच्छा आहे की त्या वरद हस्ताची ना एक सणसणीत कानाखाली त्या शेरेकरला बसू द्या मॅडम. कारण समजून घ्या, हे जर तुम्ही नाही केलं तर सावनी मिरजकर प्रकरण आपल्या हातून गेलं म्हणून समजा. हा माणूस त्या केसचं काय करेल ना काय सांगता येत नाही. जमदाडे. हॅलो बोल ग. कारमध्ये हो 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 निघतोय लगेच निघतो. हा काय झालं विजय? मॅडम जावं लागेल पटकन. काय झालं? सांगतो तुम्हाला इन डिटेल सांगणार. सांगतो. भोसले मी कॉफी पित होते त्यात म्हणजे. हो मला कळलंय मॅडम, तुम्ही काळजी करू नका, थांबा. अहो काळजी काय नका करू, माणसाचं वोट होतं. मान्य आहे मला सांगा इथे इन्चार्ज कोण आहे? ते तिथे बसलेत आतमध्ये, मला म्हणाले थोडा वेळ थांबा म्हणून मी. तुम्ही चला. इन्स्पेक्टर विजय भोसले, भोईवाडी पोलीस स्टेशन, विलेपार्ले. नमस्कार सर, मी ओळखते तुम्हाला. बसा ना, चहा कॉफी वगैरे. नाही राहू दे. बरं ह्या श्रद्धा मिरजकर मॅडम आहेत, यांची केस आहे आमच्या पोलीस स्टेशनला जी मीच हँडल करतो. त्यांची केस तर भरपूर चर्चेत आहे. झालंय असं की त्या खारमध्ये एका कॉफी शॉपमध्ये बसल्या होत्या आणि त्यांच्या कॉफीच्या कपात एक ह्युमन फिंगर होतं. काय प्रकार आहे असं का? शिंदे एव्हिडन्स घेऊन या. भोसले साहेब, प्रायमरी इन्व्हेस्टिगेशन चालू आहे, तासाभरापूर्वीच झालंय. या मॅडमची केस आम्हाला माहिती आहे, त्यामुळे अर्जंट बेसिसवरती फॉरेन्सिक रिपोर्ट मिळवण्याचा प्रयत्न करतो. हे बघा. थँक्यू.
श्रद्धा मॅडम, तुम्ही एव्हिडन्स पाहू शकता? ठीक आहे. त्या कॉफी शॉप मधून कोणाला उचललं? तिथला एक वेटर आणि स्टाफला उचलून आणले. भेटता येईल का मला? हो हो, या ना. आलोच. बोल, क्या कांड किया? मी काय नाही केलं साहेब, आई शपथ घेऊन सांगतो. कॉफी तुझ्याच हातात होती ना? पण साहेब, त्याच्या अगोदर ती काउंटरवर ठेवली होती, तेच मी ट्रेमध्ये ठेवली आणि मॅडमच्या टेबलवर ठेवली. मग काउंटरवर कोणी ठेवली? मला नाही माहिती साहेब, तुम्ही सीसीटीव्ही चेक करा ना. हे मी काय करायचं तर मला शिकवू नको. कॉफी किसने बनाई थी? कॉफी किसने बनाई थी बोल? बनाया मतलब वो प्रीमिक्स्ड होता है, वो हमने सिर्फ काउंटर पे रख दिया. फिर क्या हुआ? फिर मैं किचन में वापस चला गया. कॉफी किसने उठाई थी? मैंने देखा नहीं साहब, ये बोल रहा है इसने उठाया. साहब आप सीसीटीवी में देख लीजिए, किचन में भी कैमरा है, पूरे कैफे में कैमरा है. साहब मैंने कुछ नहीं किया. काय? अरे येस ना. तू ये आतमध्ये. हा, तू बस बस. हे देख, बस शांत. काय त्यांना पाणी द्यायचं. मॅडम तुम्ही शांत व्हा. हा, काय भोसले, काय नवीन आहे? हे घे. शांत हो, शांत. हे काय नवीन? एवढ्या गर्दीच्या ठिकाणी कसं काय होऊ शकतं? त्या कॅफेचं सीसीटीव्ही फुटेज चेक करायला दिलंय. 1 दिवस लागेल रिझल्ट यायला. ते बोट नक्की मुलीचं होतं. नेल पॉलिश होतं त्याच्यावर. म्हणजे याचा अर्थ तुम्ही काही अर्थ काढू नका ना मिरजकर. हा मुलीच. खार पोलीस स्टेशनला जाऊन आलोय आम्ही. तिथले इन्स्पेक्टर दोंदे जे आहेत ते आम्हाला कॉपरेट करतायत, बरोबर ना मॅडम? मग सीसीटीव्ही फुटेज चेक होतंय, कळेल ना. नाही बघा, मला असं वाटतंय की ती विक्टीम सावली नाही. समजून घ्या, पॅटर्न वेगळा आहे. कुठला पॅटर्न, कुठलं कॉपरेशन, अंदाजच आहेत सगळे. आणि हे सगळं सुरक्षा व्यवस्थेला आणखी एक मोठं फगदाड. आताच हाती आलेल्या माहितीनुसार भोईवाडी पोलीस स्टेशनच्या मागे कचराकुंडीमध्ये एका स्त्रीचा कापलेला पाय सापडलेला आहे. त्याच परिसरातील काही लहान मुलांना खेळताना दिसलं, त्यामुळे त्या परिसरात प्रचंड घबराट माजलेली आहे. हा सगळा भयानक प्रकार नक्की काय आहे? प्रशासन नेमकं काय करते? भर दिवसात सार्वजनिक ठिकाणी असे दृश्य दिसू लागले तर सामान्य नागरिकांनी नेमकं काय करायचं, हा मोठा प्रश्न इथे उपस्थित होतोय. ज्या बातमीने आज खळबळ उडवली आहे त्या बातमीचा पाठपुरावा करण्यासाठी आमची टीम इथे आली आहे. दिवसाढवळा इतका भीषण प्रकार मुंबई सारख्या महानगरात घडतोय हे या प्रचंड लोकवस्ती असलेल्या शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने घातक आहे. कोण नाही? मोबाईल नाही. ऐका ना, हे आता तासाभरापूर्वी पूर्वी झालं, म्हणजे सापडलंय ते. मला श्रद्धा मॅडमचा फोन आला होता. त्यांच्या कॉफीमध्ये बोट, सर आपल्या पोलीस स्टेशनच्या मागे पाय, सर हे सगळं तरुण मुलींचं सापडतंय. म्हणजे सावनी मिरजकर. हे नाव पण तोंडातून काढू नको जमदाडे. आजूबाजूला कोण आहे? मीडिया. मग सावनी मिरजकर म्हणू नको, बावल होय ना. फॉरेन्सिकला कळवलंय का? नाही कळवते. कधी कळवणार? 1 तास होऊन गेला. हे भोसले, काय चाललंय सगळं? हे काय सगळं? कुठे होतास तू? आलास कधी? हा? अरे सारखा तरंगल्यासारखा इकडून तिकडे भिरभिरत असतो. सर मी पण ड्युटीवरच होतो सर. तर तू ड्युटी करतोय, मग मी काय करतोय? मोठ्या खेळतोय का कापूस पिंजतोय? मग हे काय घडतंय? कसले प्रकार घडताय ते बघ जरा. अरे सकाळपासून मला 100 फोन, मीडियाचे वेगळे, वरिष्ठांचे वेगळे. मी काय करू? सगळं मला फेस करावं लागतं इथे. हो इकडे लक्ष द्या जरा.
हे बघा, तुमचे जे काही प्रश्न आहेत सगळ्या प्रश्नांना उत्तरं दिली जातील. हे जे काही मॅटर घडलंय याचा आता तपास चालू आहे. तपास झाला, आमच्यापर्यंत इन्फॉर्मेशन पोहोचली की जी तुम्हाला मिळेल. मी स्वतः तुम्हाला शब्द देतोय, मी स्वतः प्रेस कॉन्फरन्स घेईल, तुम्हाला बोलवलं जाईल, सगळ्या प्रश्नांना उत्तरं मिळतील. सध्या तुम्हाला जे काही तुमच्या मनात येते तसं काहीही दाखवत बसू नका. माझं आत्ताच गृहमंत्र्यांच्या सेक्रेटरीशी बोलणं झालेलं आहे. लगेच धडक कारवाई आम्ही करणार आहोत आणि कारवाईनंतर जी कुठली माहिती पुढे येईल ते तुम्हाला मिळेल. भोसले, गृहमंत्र्यांचा फोन आलाय. मला कुठलाही फालतू प्रकार नकोय. क्राईम सीन सोडून कुठेही जायचं नाही. नाही सर, टेन्शनच नाही घेऊ. नमस्कार सर, बोला. काय ना, आपण धडक कारवाई सहज करू शकतो. फक्त हा जो बॅरिगेट आहे ना शेरेकर नावाचा, हा नसला पाहिजे, नाही का? पटतंय ना? मग क्लिअरली हो म्हण ना, लाजतेस काय? हो सर. हा, येस सर, 24 तासात सगळी इन्फॉर्मेशन तुमच्या हातात असेल सर. नाही सर, मुंबईचं ड्रग रॅकेट माझ्या टीमनं उद्ध्वस्त केलं होतं. ही केस का नाही होणार? नाही, आय नो सर, इट्स डिफिकल्ट, कॉम्प्लिकेटेड, पण मी करून दाखवेन सर. येस, शुअर सर. थँक्यू सर. गुड डे. थँक्यू सो मच. सर बोला. सर, आणखी एक सिमिलर क्राईम घडलाय सर, खारमध्ये. मग सांगतोस काय अभिमानानं? सर, इन्फॉर्मेशन देतोय मी. काय सिमिलर म्हणजे काय? दुसरा पाय सापडलाय? नाही सर, खार मधल्या एका कॉफी शॉप मध्ये एका महिलेच्या कॉफीच्या कपात कापलेलं बोट सापडलंय सर. बोट? कोणाचं? सर, आता ते माहित असतं तर केस सॉल्व्ह नसते आली का? अरे पण त्या बाईचा काही माहित असेल ना, नाव गाव पत्ता. अर्धवट का बोलतोस रे? लपाछपी खेळतोय का आपण? श्रद्धा मिरजकर सर. ड्रग्जवाली बाई? सर, एवढीच नाहीये त्यांची ओळख. बाई काही पर्समध्ये गुन्हे घेऊन फिरते की काय? आज बोट सापडलंय, त्या दिवशी तिचा नवरा कचऱ्यात सापडलेला, स्वतःची मुलगी सोडून सगळं सापडतं हिला. सर ऐका ना सर, हे सगळं कनेक्टेड आहे सर. एवढं कळतं मला. सर, कॉफी शॉप मधलं सीसीटीव्ही फुटेज मागवले सर. मग मागवायलाच पाहिजे ना, बेसिक आहे ते. सर, आपल्या इथल्या घटनास्थळाचंही फुटेज मागवूया. सगळे फुटेजेस मागवायचेच असतात, ते बेसिक असतं. हे काय करायचं तू मला सांगू नकोस रे. तुला कळतंय काय? बघ, तुला कळलं असतं ना तर ती मुलगी एव्हाना सापडली असती आणि तू माझ्या जागेवर बसला असतास. अरे किती स्लो. जा बघ त्या फुटेजचा काहीतरी. सर, अरे मार ना पटपट. एक तर लेट आला का आधीच कुठे कुठे? नाही रे, रे हिरा शोधायला वेळ लागतो. नको रे त्या हिऱ्यांच्या गोष्टी काढू. सगळे दरोडे आठवतात. कुठला हिरा शोधायला गेला होतास? तो बघ हिरा येतोय. काय कारकीर्द आहे रे तुझी, माझ्यापेक्षा भारी. कामाचं बोलूया. हा, ही लीना. हाय लीना. हे बिझनेस नेम लीना, खरं नाव सुवर्णा. त्यांच्याकडे काय काम असणार आपलं? कळेल कळेल. सुवर्णा, सांग साहेबांना सगळं. आपल्याकडे एक कस्टमर येतो. तुमच्याकडे? हा, सोमवार टू सोमवार येतो. त्याला आपणच लागतो. आपण? हा, मग आपण त्याचे फेवरेट आहे. हा, एक मिनिट. आपण जे आल्यापासून सतत स्वतःला आपण आपण असं म्हणत आहे, ते आपल्या व्यक्तिमत्वाचा आदर वाटतो म्हणून का आपल्या व्यवसायाच्या आदरापोटी? व्यंकट. बरं, कोण आहे तुमच्याकडे येणारा सोमवार भक्त? त्याचं नाव हलगे. पोट झाले, त्याची प्रिंट काढा आणि सरांच्या डेस्कवरती ठेवा. लगेच मागे नका येऊ. बिलं सबमिट सर 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 ऐका ना, दोंदे सरांचा फोन आला होता. लवकर करा. सर, फॉरेन्सिकचे रिपोर्ट आले. बोट मुलीचंच आहे आणि आपल्याकडे प्रिंट्स मॅच झालेत. मुलगी कोण आहे? सावनी मिरजकर? नाही, पण सर त्याच केस मधली आहे. कोण? तिने जी खंडणी मागितली होती मिरजकरांकडे, ती मीना बचके. ती मीना बचके? ती शॉपकीपर मीना बचके? हो सर. नाही,